दुपारी अशीच बसली होती तरी मॅडम आली, बोलते काकू माझ्या मेहंदी काढून दे. तर घेतली एक साईडला मेहंदी काढायला तिच्या. साधी सिंपलच काढत होती आणि खूप दिवसानंतर माझी फ्रेंड आली होती. सो आमच्या एक साईडला गप्पा पण चालू होत्या आणि मॅडमची मेहंदी काढून झाली. ती दाखवते बघ माझी मेहंदी सिंपल आणि डिम्पल. सो मेहंदी काढून झाली आणि आता ती बोलते झालं तुझं काम, आता चल निकलती हूँ मैं. उपास होता तर माझ्या फ्रेंडने ऊसाचा रस आणलेला, तो पण आता प्यायला घेतला आहे आणि ऊसाचा रस पिता पिता मस्त आमच्या गप्पा पण चालू होत्या. खूप मजा केली आज. आणि संध्याकाळच्या टायमात मॅडम आली, तयारी करायची होती तर तयारी पण झाली. आणि ते एक साईडला शिरीच्या फोटोशूट चालू होता. कनिष्का तिथे फोटोज काढत होती आणि काय त्यांना फोटो आवडत नव्हते, चांगले नव्हते. तर दिव्या बोलते आता झालं माझं, हा पण काम झाला, आता चल तुम निकल जाओ. आणि मॅडम निघून गेली. रिव पण त्यांच्या मागे मागे गेली आहे कणूला थांबवायला. सो सगळं उरकलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही एवढ्या थंडीमध्ये बाईकवर चाललो आहे. आणि काय ट्रेंड आला आहे नवीन. सो त्याच्यानंतर आम्ही मठामध्ये गेलो आणि मठामध्ये पालखी चालू होती. त्याच्यानंतर पालखी झाल्यानंतर मग आम्ही दर्शन घेत होतो. छान असं दर्शन घेतलं स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो उल्हासनगरला, कारण की रुईला घ्यायची होती चप्पल. सो तिच्यासाठी चप्पल पण आम्ही घेतली आणि मग पाणीपुरी खायला गेलो. ती पाणीपुरी पण खाऊ